मेष राशी श्री स्वामी समर्थ. आजपासून तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते आधीच ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात लिहून ठेवलं आहे. होय, वेळ बदलते, ग्रहांची चाल बदलते आणि तुमच्या जीवनाची दिशासुद्धा आता कायमची बदलू शकते. काही लोक तुमच्यापासून दूर जाणार, काही अचानक जवळ येणार आणि एक अशी घटना घडणार जी तुमच्या पुढच्या अनेक वर्षाचा पाया ठरेल. तुम्हाला कदाचित वाटेल हे अचानक कसं घडलं, पण लक्षात ठेवा, हे अचानक नाही, हे नियतीचं नियोजन आहे. जर तुमचीही रास मेष असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचे काही क्षण तुमचं भविष्य उघड करणार आहे. तयार आहात का तुमचं खरं भाग्य जाणून घ्यायला? तर हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. नंबर 1 आहे अचानक भाग्याचा दरवाजा उघडणार. मेष राशी, तुमच्या आयुष्यात एक असा टप्पा सुरू होत आहे जिथे नशीब अचानक तुमच्याकडे वळताना दिसेल आणि तुम्हाला जाणवेल की इतके दिवस ज्या अंधारातून तुम्ही चालत होतात त्याचा शेवट आता जवळ आला आहे. अनेक वेळा तुम्ही मनात विचार केला असेल की माझ्याच बाबतीत अडथळे का येतात, माझं काम शेवटच्या क्षणी का थांबतं, मी इतकी मेहनत करूनही फळ का मिळत नाही. पण विश्व प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ठरवत असतं आणि मेष राशीसाठी ती योग्य वेळ आता सक्रिय होत आहे. एखादा प्रभावी व्यक्ती तुमच्या बाजूने उभा राहू शकतो. एखादी जुनी बंद झालेली संधी पुन्हा उघडू शकते. अडकलेली रक्कम अचानक खात्यात जमा होऊ शकते किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अनेकदा प्रयत्न करून थकलात तिथूनच सकारात्मक उत्तर येऊ शकतं. परिस्थिती इतक्या वेगाने बदलेल की तुम्हालाच विश्वास बसणार नाही की हे तेच आयुष्य आहे ज्यात मी काही दिवसांपूर्वी निराशा होती. मात्र लक्षात ठेवा, हा फक्त आर्थिक भाग्याचा दरवाजा नाही, तर आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि ओळख वाढवणारा दरवाजा आहे. लोक जे तुम्हाला कमी लेखत होते तेच आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. तुमचं मत महत्त्वाचं ठरेल, तुमची उपस्थिती जाणवेल आणि तुमच्या शब्दांना वजन मिळेल. पण या क्षणी सर्वात मोठी परीक्षा तुमच्या धाडसाची असेल, कारण अचानक आलेली संधी घाबरवतेही. मी ही करू शकेल का, ही संधी माझ्यासाठीच आहे का, असे प्रश्न मनात येतील. याच वेळी ठाम राहणं गरजेचं आहे, कारण भाग्य दरवाजा उघडतं पण त्या दारातून आत्मविश्वासाने पुढे जाणं तुमच्यावर अवलंबून असतं. नंबर 2 आहे खोट्या व्यक्तीचा मुखवटा गळणार. मेष राशी, तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी वरवर तुमच्याशी खूप चांगली वागते, गोड बोलते, साथ देण्याचं नाटक करते, पण मनात मात्र वेगळाच विचार ठेवते. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला, ज्याच्याशी तुमच्या योजना, स्वप्न आणि कमजोरी शेअर केली, त्याच व्यक्तीचा खरा चेहरा आता तुमच्यासमोर येणार आहे. एखादी छोटी घटना, एखादं बोललेलं वाक्य किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती तुमचे डोळे उघडेल. सुरुवातीला धक्का बसेल, मन दुखेल, कदाचित रागही येईल, पण हे सत्य वेळेवर समोर येणं तुमच्यासाठी चांगलं ठरेल, कारण नियती तुम्हाला चुकीच्या संगतीतून बाहेर काढत आहे. नंबर 3 आहे आर्थिक उन्नतीचा मोठा संकेत. मेष राशी, तुमच्या आयुष्यात आर्थिक बाबतीत जो ताण, अनिश्चितता आणि कधीकधी अपमानासारखी परिस्थिती निर्माण झाली होती ती आता हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहे. अनेक दिवस तुम्ही मनात विचार करत होतात की इतकी मेहनत करूनही हातात काहीच का राहत नाही, माझं नशीब पैशाच्या बाबतीत इतकं कठीण का आहे. पण लक्षात ठेवा, पैसा हा केवळ कष्टावर नाही, तर योग्य वेळ, योग्य निर्णय आणि ग्रहांच्या अनुकूलतेवरही अवलंबून असतो आणि आता ही अनुकूलता तुमच्याकडे वळताना दिसत आहे. अडकलेली रक्कम अचानक सुटू शकते, ज्या व्यवहारातून आशा सोडली होती तिथूनच सकारात्मक बातमी येऊ शकते. एखादा नवीन प्रोजेक्ट, नवीन जॉब ऑफर किंवा साईड बिझनेसची संधी तुमच्यासमोर येऊ शकते, जी सुरुवातीला लहान वाटेल पण पुढे जाऊन मोठा आर्थिक आधार देईल. विशेष म्हणजे हा पैसा फक्त हातात येणार नाही, तर तुमचा आत्मविश्वासही परत आणणार आहे. खुशखबर क्रमांक 4 आहे जुना संबंध पुन्हा संपर्कात येणार. मेष राशी, भूतकाळात एक अध्याय जो तुम्ही कदाचित बंद झालाय असं समजत होतात तो पुन्हा एकदा तुमच्यासमोर उघडू शकतो. एखादी जुनी मैत्री, पूर्वीचं प्रेम, तुटलेला संपर्क किंवा गैरसमजातून दूर झालेली व्यक्ती अचानक मेसेज, कॉल किंवा सोशल मीडियावरून तुमच्याशी जोडली जाऊ शकते. सुरुवातीला तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता अचानक का, पण लक्षात ठेवा, काही भेटी या योगायोग नसतात, त्या अपूर्ण राहिलेल्या भावना, न बोललेले शब्द आणि न सुटलेले प्रश्न पूर्ण करण्यासाठी परत येतात. ही पुनर्भेट आनंद देणारी असेल की गोंधळ निर्माण करणारी, हे पूर्णपणे तुमच्या परिपक्वतेवर आणि सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. नंबर 5 आहे घरात शुभ वार्ता आणि सकारात्मक ऊर्जा येणार. मेष राशी, तुमच्या घरात किंवा कुटुंबात जे काही दिवसांपासून तणाव, चिंता किंवा शांततेचा अभाव जाणवत होता त्यात आता मोठा सकारात्मक बदल दिसू लागेल. एखादी आनंदाची बातमी, जसे की नोकरी मिळणे, परीक्षेत यश, लग्नाची चर्चा पक्की होणे, नवीन घर किंवा वाहन खरेदी किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रगतीची बातमी अचानक वातावरणात बदलून टाकेल. घरातील वाद कमी होतील, संवाद वाढेल आणि एकत्र बसून निर्णय घेण्याची तयारी दिसेल. काहींसाठी घरात धार्मिक कार्यक्रम, पूजा किंवा एखादा शुभ समारंभ होण्याचा योग आहे, ज्यामुळे घरात दैवी ऊर्जा आणि शांतता वाढेल. नंबर 6 आहे मानसिक ताणातून मुक्ती आणि आत्मविश्वासाची पुनर्जन्म. मेष राशी, गेल्या काही काळापासून तुमच्या मनावर एक अदृश्य भार होता. चिंता, असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती, लोकांच्या वागण्यामुळे झालेली वेदना आणि स्वतःबद्दल निर्माण झालेली शंका.
बाहेरून तुम्ही मजबूत दिसत होतात, पण आतून मात्र सतत विचारांचं वादळ सुरू होतं. आता हा काळ बदलतोय. हळूहळू परिस्थिती स्पष्ट होऊ लागेल. काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातली गोंधळलेली अवस्था स्थिर होऊ लागेल. एखाद्या व्यक्तीशी झालेली मनमोकळी चर्चा, एखादा सकारात्मक निर्णय किंवा अचानक मिळालेली चांगली बातमी या गोष्टी तुमच्या मनावरचा ताण हलकं करतील. तुम्हाला जाणवेल की जे ओझं तुम्ही एकट्याने वाहत होतात ते इतकं जड नव्हतंच. फक्त तुम्ही त्याकडे चुकीच्या दृष्टीने पाहत होतात. आता तुमचा आत्मविश्वास परत येईल, झोप सुधारेल आणि निर्णय घेताना मनातली भीती कमी होईल. ही फक्त मानसिक शांतता नाही, तर नव्या ऊर्जेचा जन्म आहे. नंबर 7 आहे करिअरमध्ये अचानक मोठा बदल. मेष राशी, तुमच्या करिअरच्या क्षेत्रात आता असा टप्पा येणार आहे जो पूर्ण दिशा बदलू शकतो. अनेक दिवस तुम्ही मेहनत करत होतात, पण योग्य ओळख मिळत नव्हती. वरिष्ठांकडून कौतुक होत नव्हतं किंवा तुमची क्षमता पूर्णपणे वापरली जात नव्हती. आता परिस्थिती पलटणार आहे. अचानक नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. पदोन्नतीची चर्चा सुरू होऊ शकते किंवा एखादी नवीन जॉब ऑफर तुमच्यासमोर येऊ शकते, जी सुरुवातीला धाडसी निर्णय वाटेल. काहींसाठी सध्याचं काम सोडून पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात जाण्याची संधीही निर्माण होऊ शकते. सुरुवातीला हा बदल थोडा धक्कादायक वाटेल, कारण तो तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर नेणारा असेल. पण लक्षात ठेवा, मोठी प्रगती नेहमीच भीतीच्या पलीकडे असते. नंबर 8 आहे आरोग्याबाबत महत्त्वाचा इशारा आणि जागृती. मेष राशी, या काळात तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. शरीर काही छोटे संकेत देऊ शकतं. थकवा, डोकेदुखी, झोप न लागणे, पचनाच्या तक्रारी किंवा अचानक आलेली कमजोरी, जे तुम्ही सुरुवातीला दुर्लक्ष करू शकता. पण लक्षात ठेवा, हे संकेत लहान असले तरी त्यांचा अर्थ मोठा असू शकतो. गेल्या काही काळातील मानसिक ताण, अनियमित दिनचर्या आणि कामाचा दबाव याचा परिणाम आता शरीरावर दिसू लागेल. ही घटना घाबरवणारी नाही, पण सावध करणारी आहे. वेळेत काळजी घेतली तर मोठी समस्या टाळता येऊ शकते. हा काळ तुम्हाला एक शिस्तबद्ध जीवनशैलीकडे वळवण्यासाठी आलेला आहे. योग्य झोप, संतुलित आहार, थोडा व्यायाम आणि मानसिक शांततेसाठी ध्यान किंवा प्रार्थना. विशेषतः पाणी कमी पिणं, जास्त ताण घेणं आणि जेवणाच्या वेळा चुकवणं टाळा. जर गरज वाटली तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यात अजिबात विलंब करू नका. लक्षात ठेवा, पैसा, करिअर आणि नाती यापेक्षा आरोग्य सर्वात मोठी संपत्ती आहे. नंबर 9 आहे दैवी संरक्षणाची अनुभूती आणि मोठं संकट टळणार. मेष राशी, तुमच्या आयुष्यात एक असा प्रसंग येऊ शकतो जिथे काहीतरी मोठं संकट अगदी शेवटच्या क्षणी टळेल आणि तुम्हाला स्पष्ट जाणवेल की कुठेतरी अदृश्य शक्ती तुमचं रक्षण करत आहे. एखादा अपघात टाळणे, चुकीचा निर्णय घेण्याआधीच सत्य समोर येईल. आर्थिक नुकसान होण्यापूर्वीच सावध होणे किंवा चुकीच्या लोकांपासून वेळेत दूर जाणे हे सर्व योगायोग वाटतील, पण त्यामागे दैवी संरक्षणाची शक्ती कार्यरत असेल. तुम्ही कदाचित म्हणाल, थोडक्यात वाचलो, आणि हे वाक्यच त्या कृपेचा पुरावा असेल. या काळात तुमची अंतरप्रेरणा खूप मजबूत होईल. मनात अचानक येणारे संकेत, एखाद्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेली शंका किंवा एखादा निर्णय पुढे ढकलण्याची भावना, हे सर्व दुर्लक्ष करू नका, कारण विश्व तुम्हाला इशारा देत आहे. तुम्ही ज्या संकटाला मोठं समजत होतात ते शेवटी तुमच्यासाठी आशीर्वाद ठरेल, कारण त्या प्रसंगामुळे तुम्ही अधिक सावध, अधिक जागरूक आणि अधिक आध्यात्मिक बनाल. नंबर 10 आहे अचानक प्रवासाचा योग आणि भाग्यवर्धक हालचाल. मेष राशी, अचानक एखादा प्रवास तुमच्या आयुष्यात घडू शकतो. तो कामानिमित्त असू शकतो, कुटुंबीय कारणासाठी असू शकतो किंवा अगदी अनपेक्षित निमित्तानेही ठरू शकतो. सुरुवातीला हा प्रवास थोडा घाईगडबडीचा वाटेल, पण पुढे जाऊन तो तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. या प्रवासादरम्यान तुम्हाला एखादी महत्त्वाची व्यक्ती भेटू शकते, नवीन संधी मिळू शकते किंवा एखादा असा निर्णय घ्यावा लागू शकतो जो पुढील आयुष्याची दिशा बदलून टाकेल. काही मेष व्यक्तींसाठी हा प्रवास आध्यात्मिक असू शकतो. मंदिर, तीर्थक्षेत्र किंवा शांत ठिकाणी जाण्याचा योग, ज्यामुळे मनाला मोठा दिलासा आणि स्पष्टता मिळेल. मेष राशी, आज तुम्ही ऐकलेल्या या 10 घटना साध्या नाहीत. या केवळ शब्द नाहीत, तर नियतीचे संकेत आहेत. वेळ बदलते, लोक बदलत आहेत, परिस्थिती बदलते आणि या सगळ्यात तुम्ही बदलणार आहात. काही घटना तुम्हाला आनंद देतील, काही तुम्हाला जागं करतील, तर काही तुमची परीक्षा घेतील. पण लक्षात ठेवा, ज्याच्यावर दैवी कृपा असते त्याला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. तुमच्यासाठी येणारा काळ हा भीतीचा नाही, तर जागृतीचा आहे. संधी येतील, सत्य समोर येईल, पैसा आणि प्रतिष्ठा वाढेल, पण योग्य निर्णय घेणे तुमच्या हातात आहे. नियती दरवाजा उघडते, पण आत आत्मविश्वासाने चालत जाणे हेच तुमचं काम आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.